Brought to you by Skill Fantasy. स्किल फैंटेसी पे जीतो लाखों के कैश प्राइजेस। क्रिकेट का असली मजा अब सिर्फ देखने में नहीं, स्किल फैंटेसी के साथ खेलने में है। डाउनलोड करना तो बनता है। डोंगराळ रस्त्यांमधून वाट काढत, उन्हाच्या झळा सोसत, डोक्यावर असलेलं ओझं सांभाळत या चिमुकल्यांना करावी लागणारी ही पायपीट पहा. 15 ते 20 किलोमीटर पायपीट करून हे विद्यार्थी आपल्या घराकडे निघालेत. ही दृश्य आहेत नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील. अक्कलकुवा आणि आजूबाजूच्या गावांमधील निवासी शाळांमधून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी जाण्याच्या उत्साहावर एका क्षणात पाणी फिरतं, जेव्हा हे विद्यार्थी हे जीवघेणे रस्ते पाहतात. नंदुरबार जिल्ह्यातील कितीतरी गावांचा जीवघेणा संघर्ष संपत नाहीये. पाण्याच्या गंभीर समस्येमुळे होणारा त्रास एका बाजूला, त्यात भर म्हणून चालायला रस्तेच नसल्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या मरण यातना एका बाजूला. मुंबईतच आज पोहोचलंय नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील बिलगावात. रस्त्यांच्या गंभीर समस्येमुळे इथला एकूण एक जण त्रस्त आहे. हालाखीच्या परिस्थितीत कसंबसं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या या जीवघेण्या रस्त्यांमुळे दुप्पट झाल्यात. आम्हाला आता सुट्ट्या लागल्यात. आम्ही आता घराकडे जात आहोत. आमच्या घरापर्यंत जाण्यासाठी गाड्याच नसल्याने आम्हाला पायी जावं लागतं. शासनाने आमचा विचार करून आमच्यासाठी वाहनांची सोय करावी, अशी मागणी हे विद्यार्थी करतायत. आम्हाला आमच्या हक्काचं जीवन जगता येत नाही. शासनाकडून रस्ते केले जात नाहीत. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. या ठिकाणी अनेक वर्षापासून रस्तेच झाले नाहीयेत, अशी प्रतिक्रिया या गावातील विद्यार्थ्याच्या आईने दिली आहे. धडगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यांचा हा संघर्ष गेले कितीतरी वर्ष जुना आहे. प्यायला पाणी नाही, चालायला रस्ते नाही, वीजही नाही. या लोकांनी जगावं तरी कसं, हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. भारताचं उज्ज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटेलाच हे जीवघेणे काटे आल्यामुळे आता तरी या गंभीर समस्येकडे सरकार पाहतं का, याकडे लक्ष असणार आहे. रोहिणी ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार.